वेलकम. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विजोड शब्द जोडी ओळखा. सर्वात पहिले पाहूया घर उंबरा याचा तो अर्थ आहे. दोघांचा संबंध दिसतोय. फुल ताटवा यांचा पण संबंध आहे. पाऊल वाटा यांचा पण संबंध आहे. परंतु घोडा आणि गोठा यांचा संबंध तर नाही. घोडा तबेल्यामध्ये राहतो, गोठामध्ये थोडीच राहणार नाही. तर याचं उत्तर आहे घोडा गोठा. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणती आहे? तर याचा उत्तर आहे ठ. आता पाहूया आपण चुकीचं लिंग जोडी ओळखा. वारा, झुळूक, वृक्ष, वेल, नदी, नाला हे तर लिंग यांची बरोबर जोडी आहे. परंतु जे नाला, ओढा हे दोन्ही पण हे पुल्लिंग दिसत आहेत आपल्याला, त्यामुळे उत्तर नाला आणि ओढा. फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण? तर याचं उत्तर आहे फ मु शिंदे. मित्रांनो, हे आपल्याला लक्षातच ठेवावं लागणार आहे व्यवस्थितपणे. प्र के अत्रे यांचे टोपण नाव काय आहे? तर यांचं टोपण नाव आहे केशव कुमार. हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण इथे आपल्याला खूप कन्फ्युजन होणार आहे. केशव सूत, केशव दूत असं यामध्ये. तर केशव कुमार. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्य कृती कोणत्या प्रकारची आहे? तर ही जी साहित्य कृती आहे, ज्याला की आपल्याला सर्वोच्च पुरस्कार भेटलेला ज्ञानपीठ, जो की साहित्य क्षेत्रामध्ये असतो, तर ही जो प्रकार होता तर तो होता कादंबरीचा. लक्षात ठेवा मित्रांनो. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचा समानार्थी म्हणजे पाहायचा आहे वीर. थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते? आपण म्हणतो ना की गुलाबी थंडी, त्या प्रकारे. आता त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते गुलाबी. विशेषण म्हणजे काय? की नाम व सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. सम्राट सिंग या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर या नाटकाचे लेखक आहेत प्र के अत्रे. आता भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. उपसर्ग हे जे आहे ना, शब्दाच्या पहिले येतात. पहिले जर येत असेल तर मग काय असणार? भरधाव म्हणजे भर. ठीक आहे, तर याचा उत्तर आहे भर. आता मराठी वर्णमालिकेतील अब, आहा यांना काय म्हणतात? तर यांना आपण स्वरादी असं म्हणतात. तर उत्तर आहे स्वरादी. माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? अचूक विशेषण आहे कसदार. आता अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचा समानार्थी शब्द आहे प्रेम. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत प्रकाश संत. मित्रांनो, हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ए, आय, ओ, औ या कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर उत्तर आहे संयुक्त स्वर.